नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी सेविकासाठी मदत यासाठी एक निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि अंगणवाडी सेविकासाठी मदतीस म्हणून यांच्यासाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। ही माहिती एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे। म्हणजे सरकारकडून मार्च महिन्याचे जे मानधन आहे त्यात प्रोत्साहन देण्यासाठी आता मोठा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। ही म्हणजे एक बघितलं असेल आपण राज्य सरकारचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे 7 एप्रिल 2026 यामध्ये आपण हा बघणार आहोत। ते म्हणजे मार्च महिन्याचे जे मानधन आहे प्रोत्साहन भत्ता त्यासाठी आपल्याला 174 कोटी अतिरिक्त निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास योजनेसाठी एक नवी मुंबई यांना एक वितरित करण्यात आलेला आहे। यामध्ये अंगणवाडी सेविका असतील मदतीत म्हणून मानधन वेळेवर देण्याचा उद्देश आहे। त्यासाठी खालील दिलेला एक योजना आपल्याला योजनेअंतर्गत देणार आहे। त्यामध्ये कसं असेल, पोषण आहार योजना असेल, विशेष पोषण आहार कार्यक्रम असतील, अंगणवाडी सेविका असतील ज्यांच्या 100% राज्य हिस्सा असेल त्यासाठी अधिक असलेले 0.21 कोटीचा हा निधी तरतूदसाठी आपल्याला 174 कोटी अतिरिक्त देण्यात आलेला आहे। आता सरकारकडून सूचना दिल्या आहेत। या निधी हा योग्य पद्धतीने त्याचा वापर व्हावा। वित्त विभागाकडून आपल्याला हे पालन करावे, वेळेत मानधन वितरित करावे असा एक निर्णय देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा एक अंगणवाडी सेविकांसाठी मदतीसाठी एक दिलासा जाणारा एक लवकरच हे मानधन अंगणवाडी सेविकाच्या खात्यावरती हे जमा होण्याची शक्यता आहे। अंगणवाडी का सेविका असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती आपण एक GR महाराष्ट्र या वेबसाईटवरून आपण GR बघितला आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।